वसई विरारचा परिसर हरित पट्टा आणि इथली समृद्ध शेतीची परंपरा यामुळे प्रसिद्ध आहे। एकीकडे इथली विड्यांची पाने थेट पाकिस्तानपर्यंत निर्यात करण्यात येत होती, तर वसईची केळीही सुप्रसिद्ध आहेत। मात्र बदलत्या काळात पारंपरिक शेती करणे आव्हानात्मक होत असल्या कारणाने येथील शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळले आहेत। वसई विरार परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असले तरीही आजही विशेष करून या शहराच्या ग्रामीण आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते। इथले हवामान अनेक पिकांसाठी पोषक मानले जाते। अनेक शेतकरी प्रयोगशील शेतीचे यशस्वी प्रयोग करत असतात, त्यातच आता ड्रॅगन फ्रूट पिकाची यामध्ये भर पडली आहे। सुरुवातीला प्रयोग म्हणून केलेल्या या फळाच्या शेतीकडे आता शेतकरी मुख्य उत्पादन म्हणून पाहू लागले आहेत। वसईच्या गिरीज येथील प्रयोगशील शेतकरी एग्नेलो फिलिप बाप्तिस्ता यांनी वसईत सर्वात प्रथम या फळाची लागवड केली, म्हणजेच ड्रॅगन फ्रूटची। सुरुवातीला त्यांनी 10 गुंठे क्षेत्रात या फळांची लागवड केली। त्याच वर्षी त्यांना 3 लाख इतके उत्पन्न मिळाले। सध्या त्यांनी 1.5 एकरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे, म्हणजेच आता त्यातून सुरुवातीला त्यांना 11 महिन्यात 8 ते 9 लाखाचे उत्पन्न मिळाले होते, असे त्यांनी सांगितले। वसईत अजूनही ड्रॅगन फ्रूटची शेती वाढायला हवी, त्यातून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले। तर मजूर न मिळणे, वातावरणातील बदल, औषध फवारणीसाठी येणारा भरमसाठ खर्च यामुळे पारंपरिक शेतीकडून आता शेतकरी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळत आहेत। सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटला ग्राहकांची पसंती मिळत आहे। ड्रॅगन फ्रूटला वसईतून चांगली मागणी आहे, यामुळे स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। ग्राहक थेट शेतात येत असल्याने आम्हालाही विक्री करणं सोयीस्कर होते। वसईत पिकलेल्या फळांची चव ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे शेतकरी एग्नेलो बाप्तिस्ता यांनी सांगितले। तर याच फ्रूट बद्दल म्हणजेच ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल एका शेतकऱ्याने सांगितलं की ड्रॅगन फ्रूट पिकाचा देखभाल खर्च कमी आहे। सुरुवातीला यात गुंतवणूक करावी लागते। वसईतील वातावरण या फळाला पोषक आहे। पारंपरिक शेतीपेक्षा यातून चांगले उत्पन्न मिळते, असे गॉडफ्री बर्बोज या शेतकऱ्याने सांगितलं आहे।